आजकालच्या काळात नॉमिनेशन्स असणं हे किती गरजेचं आहे? पूर्वीचा एक काळ होता ज्याच्यामध्ये लोक नॉमिनी ठेवत नव्हते. जर तुम्ही आरबीआयचा डेटा बघाल तर आरबीआय सांगते की आरबीआयकडे म्हणजे आपल्या भारतामध्ये फक्त डिपॉझिट्स, बँकांचे डिपॉझिट्स हे जवळजवळ 78,000 crores आहेत, जे अनक्लेम्ड आहेत, ज्यांच्या कोणी मायबाप नाही आहेत. आणि हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा 26% इन्क्रीमेंट आहे याच्यामध्ये. गेल्या वर्षी हेच काहीतरी 45,000 crore होते, ते आता 78,000 crore झाले. हे झालं फक्त बँकांचे डिपॉझिट्स. हे जर तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे जाल, फॉर एक्झाम्पल फक्त LIC कडे जाल, ते LIC कडे अनक्लेम्ड फक्त पॉलिसीज आहे 21,000 crore. फक्त LIC आणि डिपॉझिट हे दोघांचा मिळून पकडलं तर 1,00,000 crore रुपये असे आहेत जे अनक्लेम मध्ये पडलेले आहेत, जे आयडल आहेत, जे युजच नाही होत. तर किती मोठे पैसे आहेत. तर किती लोक असे जे ना नॉमिनी ठेवत नाही. त्यामुळे नॉमिनी कंपल्सरी नॉमिनी असलं पाहिजे. तुम्ही आणखी एक विचार करा ना की माझ्या पश्चात हे पैसे कोणाला जायला हवेत, हे माहितीच नाहीयेत. हे पैसे कोणाला गेले पाहिजेत. घरच्यांना पण माहिती नाही की मी इन्व्हेस्टमेंट्स कुठे केलेली आहेत. हे पैसे शेवटी कोणाला जाणार? गव्हर्नमेंटला जाणार आहेत. सो बेटर नॉमिनी असलं पाहिजे प्रत्येक आपल्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये.